योगी असतात, काही 6 शास्त्रांचा अभ्यास केलेले असतात, 18 पुराणांचा अभ्यास केलेले असतात, स्मृतीचा अभ्यास केलेले लोक असतात. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे योग शास्त्राचा अभ्यास, 6 शास्त्रांचा अभ्यास केलेले. मग आता सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला याचा अर्थ त्याला ज्ञान झालं अशातला भाग नाही बरं का. कारण कसं आहे, 6 शास्त्रांची 6 प्रकारची मतं आहेत. त्यानंतर श्रुती सुद्धा अनेक प्रकारच्या आहेत, स्मृती सुद्धा अनेक प्रकारच्या आहेत, सिद्धांत सुद्धा अनेक प्रकारचे आहेत. मग त्यामुळे नेमकं चिंतन काय करावं अशा प्रकारचा प्रश्न आहे ना. अर्थ काय, म्हणूनच तर घोटाळा होतो, विषय नेमका कळत नाही, नेमकं काय करावं काय नाही. काय सांगतात की कर्मश्रेष्ठ आहे, काय म्हणतात उपासना श्रेष्ठ आहे, काय म्हणतात योग श्रेष्ठ आहे, काय म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आहे, काय म्हणतात भक्ती श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळं नेमकं करायचं काय, साधन कसं करायचं हेही कळत नाही. म्हणून नेमकं तर साधन नेमकं सांगणं, जसं विद्यार्थी शिक्षकाला काय करतात, शिक्षक विद्यार्थ्याला बरोबर परीक्षा दृष्टीने मार्गदर्शन करतात, मग तसं हे शास्त्र आहे. आता एक एक बाकी शास्त्र वेगळी, परंतु हे योग वाशिष्ठ शास्त्र आणि पंचदशी. आता ज्ञानेश्वरी सुद्धा कसं आहे, ज्ञानेश्वरी सगळ्या तमाम जनते करता, सगळ्या लोकांच्या करता ज्ञानेश्वरी आहे. भागवत सगळ्या लोकांच्या करता आहे. त्याच्यानंतर परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ सांगितला कोणता, अमृतानुभव, तो मात्र का तो फक्त सिद्धांच्या करता आहे. अमृतानुभव सिद्धांच्या करता आहे. त्यानंतर पंचदशी जी आहे ही खास मुमुक्षु करता आहे. आणि आज योग वाशिष्ठ जो आहे हा मुमुक्षु करता तर आहेच आहे, परंतु उत्तम मुमुक्षु करता आहे. सर्व साधन सगळ्या मुमुक्षुकांच्या करता पंचदशी आहे, परंतु योग वाशिष्ठ जो आहे तो उत्तम मुमुक्षु करता आहे. कारण याच्यामध्ये काय सांगितलेलं, योग वशिष्ठाचा विषय आहे, त्याचा विषय आहे. काय विषय आहे तर दृश्याचा दृश्य नाहीच आणि जग नाहीच, हा एकच विषय आहे. जग हे स्वप्नासारखं आहे आणि जग नाहीच आणि दृश्य नाहीच. एवढ्या करता म्हणजे दृश्य नाही, जग नाही, अजून काय सांगितलं तर जग हे स्वप्नासारखं आहे. हा एवढा एकच विषय सांगण्याकरता म्हणजे वशिष्ठांनी श्रीरामाला काय सांगितलं, एवढं एकच सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, पण ते कसं सांगितलेलं आहे, अनेक प्रकारे सगळ्यांचा म्हणजे सगळ्या ह्या 2 सिद्धांत त्यांनी घेतले. पहिला सिद्धांत कोणता, दृश्य नाही, दृश्याचा अभाव किंवा जगताचा अभाव, हा एक विषय घेतलेला आहे. आणि दुसरा त्याला ते स्पष्टीकरण करण्याकरता काय आहे, जग हे स्वप्नासारखं आहे. हाच विषय सांगण्याकरता श्री वशिष्ठांनी श्रीरामाला हाच विषय पुन्हा 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 सांगितलेला आहे. त्याचं कारण पहा, आपण नेहमी म्हणतो आपल्याला मोह जो होतो, खरा म्हणजे विषय आहे मोह टाकण्याचा. काय करायचं आहे, मोह टाकायचा आहे. आता मी तुम्हाला नेहमी उदाहरण सांगतो पहा, की मुलीनं जर समजा माहेरचा मोह जर ठरला, तिच्या चित्तात असेल, माहेर जर चित्तात असेल, तर तिला कधीच तिला सासरचा प्रपंच करता येणार नाही. बरोबर आहे का नाही? आज एखादा सैनिक आहे, तो युद्धावर हातामध्ये बंदूक आहे, युद्धाचा तो सज्ज झालेला आहे, आणि त्याला जर घरची बायका पोराची आठवण आली, त्याला युद्ध करता येईल का? त्याला युद्ध करता येणार नाही. आणि म्हणून कसं आहे तर जग हे स्वप्नवत आहे, नाही का, हे सांगण्याकरता श्रीरामांना हे पटवून द्यायचे, त्याला निसंशय. आता वस्तू खोटी आहे असं आपल्याला मोह कोणत्या गोष्टींचा होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती आहे, आपण म्हणजे मोह नकोय आपल्याला. कशाचा मोह नकोय, कशाचाच मोह नको. त्याचं कारण काय, माऊली एका ओळीमध्ये सांगतात, आपल्या चित्तामध्ये. आता एक विचार करा तुम्ही, मी परवा तुम्हाला सांगितलं, चोरीचा विषय मनात येणं आणि चोरी करणं एक का दोन, एकच नाही का. चोरी करणं, प्रत्यक्ष चोरी करणं, चोरी करण्याचा विषय मनात येणं, इच्छा मनात होणं, हे दोन्ही कसं आहे, एकच आहे. एखाद्याचा प्रत्यक्ष मारामारी करणं आणि त्याचा अंतःकरणातून द्वेष करणं एक का दोन आहे, एकच आहे. मग हे का घडतं, विचार जर केला तर का घडतं, तर आपण सत्य मानतो म्हणून. काय दुःख का होतं, आनंद का होतो, आपण सत्य, पैसा फार मिळाला, आनंद झाला, पैशाला सत्य मानतो
आणि पैशाला सुखाचं साधन मानतो म्हणून आनंद झाला. पैसा मिळाला नाही, पैसा गेला, दुःख झालं. का दुःख झालं? आपण पैशाला सत्य मानतो आणि पैसा आनंदाचं साधन मानतो म्हणून दुःख झालं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, आपल्याला ध्येयाचा मोह आहे. ध्येय असा असावा, तसा असावा. ध्येयासाठी देहाला बंगला असावा, देहाला गाडी असावी, देहाला उत्तम अलंकार असावी, देहाला चांगली वस्त्र असावीत आणि ह्या देहाला हारतुरे मिळावेत, अशी आपली इच्छा होते का नाही? कोणाला वाटतं आपला अपमान व्हावा? सांगा. असा कोण आहे? मला दुःख व्हावं, सणसणून ताप यावा, असं कोणाला वाटतं का? हात पाय तुटावा, असं कोणाला वाटतं का? ह्या जगानं आपला अवमान करावा पुन्हा पुन्हा, असं कोणाला वाटतं का? नाही का? कोणाला वाटत नाही. परंतु सन्मान झाला, सुख होतं का दुःख होतं? सुख होत, नाही का? पैसा आला आणि दुःख झालं, असं फार पैसा आला म्हणून त्याला थंडी ताप आला आणि आयुष्य मध्ये नेलं, असं कधी घडलं का? आयुष्य मध्ये नेलं, त्याला काय झालं? काय नाही, त्याला म्हणे 5,000 रुपयाचं इन्कम झालं, 5 लाख रुपयाचं इन्कम झालं म्हणून त्याला आयुष्य मध्ये ऍडमिट केले. त्याला असं कधी घडतं का? असं कधी घडत नाही. म्हणजे आपण काय करतो? सत्य मानतो. म्हणून हेच मूळ जे आहे, तुम्हाला सांगतो, लक्षामध्ये घ्या. मूळ जे आहे, माणसानं काय करावं, माणसानं कोणता विचार करावा, माणसानं कोणता विचार करावा, माणसानं काय करावं, माणसानं काय करू नये, माणसाची इच्छा काय असावी, हे शास्त्र सांगतं, हे संत सांगतात. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजन. का आले? त्यांच्याशिवाय जर उद्धार जर झाला असता तर संत येण्याचं काही कारण होतं का? उद्धार जर तुम्ही आम्ही जर केला असता, कुणी उद्धार केला असता? कुणी जर उद्धार जर केला असता, एखाद्या दुकानदाराने उद्धार केला असता, जो पंक्चर काढतोय तुला जोरात उद्धार केला असता, तर संतांचं यायचं कारण होतं का? म्हणून ते कशा करता आले? उद्धाराया आले दीनजना. आता दीनजना उद्धार कोणाचा होतो? मोठ्याचा उद्धार कधी होत नाही, अहंकारी माणसाचा उद्धार होत नाही, लोभी माणसाचा उद्धार होत नाही, नाही का? उद्धार याच्याकरता उद्धार कोणाचा होतो? नाही का? दीन. जेवायला आपण साधारण जेवायला कोणाला घालतो आपण? आपल्याकडे पाहुणे आले, आपण पाहुणे जेवण, पाहुणे म्हणतात नको, आपण जेवण म्हणतो, पाहुणे जेवण. मग पुढं पाळणाऱ्या पाहुण्याला आपण जेवण घालतो, जो मांडी घालून बसलाय त्याला आपण जेवण घालतो, जो मांडी घालून बसलाय त्याला जेवण घालतो, जो पुढं पळतो त्याला जेवण घालून उपयोग काय? त्याला जेवण. मग तत्वज्ञान कोणाला सांगावं? तत्वज्ञान कोणाला सांगावं? सांगणारा आणि ऐकणारा, असं दोघांचं. वासरू आणि गाय. वासरू, गाय काय करते? वासरू पाहिलं की त्याला पारणं सोडते, बरोबर आहे ना? वासरू आणि गाय, अर्जुन आणि भगवंत, ह्या दोघांची गाठ पडली. अर्जुनाची भगवंताची गाठ पडली, तिथं गीता तत्व निर्माण झालं, गीताशास्त्र निर्माण झालं, बरोबर आहे का नाही? गीताशास्त्र निर्माण झालं. शहाण्याची जर गाठ जर पडली, तुम्हाला सांगतो, तर अज्ञानी से ज्ञानी मिला, अज्ञानी से ज्ञानी से अज्ञानी मिला तो फुकट का थ्या कूट, आणि ज्ञानी से ज्ञानी मिला तो ब्रह्मरस की लुटालूट. दोन मूर्ख एकत्र आले होते, काय का थ्या कुठे ना? एक जण शेतकरी आणि एक व्यापारीची गाठ पडली. एक जण शेतकरी होता आणि एक इंजिनियर होता, असेच कारखानदार होता. तर दोघ जण आपले असे एका लॉजवर दोघं जमले, लॉजवर उतरले, लागले गप्पा मारायला. शेतकरी गप्पा मारतो, म्हणतो मी एवढं मोठं नवीन प्रॉडक्ट सुरू केलेलं आहे, अत्याधुनिक ज्ञान सुरू केलं आहे. म्हणजे केवढं म्हणे, एक एवढं तयार केलेलं आहे की एक वांग केवढं, तर 500 म्हणजे आपलं गणेशनगर एवढं वांग, केवढं? गणेशनगर एवढं. झाडाला एवढं एक वांग एवढं येते म्हटलं.
तुला थापा मारत आहे. हाही वरचढ होतो. तो म्हणला तुम्ही काय करता? म्हणला आमचा कारखाना आहे, भांड्याचा कारखाना आहे. म्हणा मी अशी पातेली बनवतो, एक एक पातेली वडगाव शिरी एवढं. म्हणजे कशाला? म्हणजे तुझी वागी शिजवायला. म्हणजे हे तुम्हाला कशा करता सांगितलं? दोन मूर्ख एकत्र आल्यानंतर काय करणार नाही का? दोन मूर्ख एकत्र आले आणि ज्ञानी जर एकत्र आले नाही का? म्हणून मनुष्य देह ऐसा निध साध. माणसाला उचापती करूच नाही. काय घेणं देणंच नाही कोणाचं, कशाचं घेणं देणं नाही. कोणचा पाप असो, पुण्य असो, चांगला असो, वाईट असो, काही असो, कशाचं घेणं नाही. आपण उचापती करायला आलो नाही, याच त्याच करायला आलो नाही. याला विचारायचं तमक्याला विचार त्याचं लग्न जमलं का? हा विचारतो, याला विचारतोय. आणि त्याला विचारून तुम्हाला फोन कर का तमक्याचं लग्न जमलं का? कशा करता? म्हणे मी आमक्याला फोन करून सांगणार आहे का तमक्याला सांग त्याचं लग्न जमलं. एवढे उद्योग कोणी सांगितलेले आहेत नाही का? मग ह्या गप्पा विनाकारण. आणि म्हणून पहा आता काय म्हटलेलं आहे तर भगवंताने तर अर्जुनाला असं सांगितलेलं आहे की तर ययापरी पार्था, तुम्हाला सांगतो मी, काय नरदेहाची किंमतच कळत नाही. बुद्धी मूढ झाली, मलिन झाली. म्हणून ययापरी पार्था नाही का, जो विमुख या परमार्था तयाशी संभाषण सर्वथा करावे ना. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवा. नरदेहात येऊन नरदेही येऊन करावे कीर्तन. सतत कीर्तन करावं, सतत चिंतन करावं. चिंतने कसही असो, पापी असो, पुण्यवान असो, मूर्ख असो. मूर्ख सुद्धा ज्ञानी होतो. काय होतो? दुःखी मनुष्य सुखी होतो, मूर्ख हा ज्ञानी होतो नाही का? जो दुबळा आहे तो समर्थ होतो. असं नामाचा महिमा आहे. जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे का जी फळ देऊन जाते आणि वाईट कधीच करत नाही. संसारामध्ये गाडी घेतली, गाडी चांगलंच करील असं आहे का? पैसा चांगलंच करील असं आहे का? पैसा आला, व्यसन, दारूची व्यसन, जुगारीची व्यसन, अनेक प्रकारची व्यसन नाही का? बाप ह्या अड्ड्यावर, पोरगा त्या अड्ड्यावर नाही का? अशा प्रकारची व्यसन सुरू होतात. पण म्हणून नरदेहामध्ये येऊन काय बोलावा विठ्ठल, हे छंद ज्याला परमार्थ करायचा ना, जया परमार्थाची चाडतेने सांडावी लिगाळ, धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. सांडी मांडी परते टाकी, हे करायचं ते करायचं मला हे नाही. परमार्थिक माणसानं सतत सदा नाम घोष करू हरी कथा. सतत काय करावं? आता आपल्याला कळलंय ना, मग आता हेच करायचं. हे ऐकायचं हेच, बोलायचं हेच आणि करायचं हेच. काय नसेल ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, ध्यानधारणा करणार, नामस्मरणाचा कंटाळा आला की ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचायचा कंटाळा आला की अभंग तुकाराम महाराजांचे अभंग वाचा, ते वाचायचं कंटाळा आला की एखादी कॅसेट ऐका, त्याचा कंटाळा आला की पुन्हा म्हणजे चिंतन करा, नामाचं चिंतन करा दिवसभर. आणि तुम्हाला एक सांगतो, एकदा माणसाला ती चटक लागली का गोडी वाढत जाते. का होते त्याला? मग त्याला एक क्षण सुद्धा वाया जाऊ देऊ नये, क्षण एक. आणि भक्तीचे लक्षण जाणावे. ही भक्त याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो की यया परिपार्था माझ्या भजनी असता नाही का? माझ्या भक्ता संसारात माझ्या ताईने सांगितलं परवा, मला वाटतं कोणीतरी सांगितलं, बायश्री काय करते, एकदाच नवऱ्याचं नाव घेते, नाव एकदाच घेते ना, तिला आयुष्यभर सांभाळावं लागतं. त्याला सोडताच येत नाही. एकदा तिनं त्याचं नाव घेतलं ना, तो तिला सोडू शकत नाही. आयुष्यभर सांभाळावं लागतं. आणि सोडायचं म्हटलं तर तिच्या आयुष्याची तरतूद करावी लागते का नाही? तशी सुट्टी नाही. मग नवऱ्याचं नाव एकदाच घेतल्यानंतर तो कायम तिच्याशी बांधला जातो. मग देवाच्या नामामध्ये काही मनुष्याचा जन्म तेवढ्या करतात नाही का? काय बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. आणि म्हणून देव सांगतात दास्य करी दासाचे. किती सुंदर, किती संत चरित्र. अहो संत माणसानं
म्हणावं माझं संत चरित्र वाचायचं राहिले, मी अजून भागवत वाचलं नाही, मी अजून संत चरित्र वाचलं नाही, मी अजून हरी विजय वाचला नाही, मी अजून पांडव प्रताप वाचला नाही, मला वेदेश्वरी वाचायची आहे, हा ग्रंथ मला समजून घ्यायचा आहे, मला 1 तास ध्यानधारणा मला उत्तम जमते, मला अजून 2 तास ध्यानधारणा जमत नाही, अजून उन्मनी अवस्था मला प्राप्त होत नाही. हा दागिना आहे. काय म्हटलेलं आहे? हा दागिना आहे. दागिना अलंकार याच्यामध्ये फरक आहे, माहिती आहे तुम्हाला, सांगितलं ना परवा दिवशी. दागिना अलंकार याच्यामध्ये फरक आहे. तर दागिना कोणता असतो? ज्याला डाग लागतो तो दागिना असतो, त्याला डाग म्हणतात. डाग म्हणतात का? ज्याला डाग लागलेला आहे तो तो दागिना. आणि ज्याला डागच लागलेला नाही तो अलंकार असतो, नाही का? तो काय असतो? अलंकार असतो. आणि म्हणून तर देवाचं नाम घेणारा हा देवाचा अलंकार, भक्त हा देवाचा अलंकार होतो. म्हणून नरध्यात येऊन माणसानं जेवढं चिंता माझी मूर्ख, पुढं काय? जो संसारी मानी सुख, या संसार म्हणजे दुःख. मग तो संसार पैशाने युक्त असू द्या, सत्तेने युक्त असू द्या, ऐश्वर्याने युक्त असू द्या, सगळं जग त्याची राजाची सगळं जग पूजा करते, पण तो राजा सुद्धा कसा आहे? आज्ञाने जीवामध्येच मोडतो. ब्रह्मदेव सुद्धा इथं टिकावं लागत नाही, तर राजाचा काय टिकावं लागते? मग कसाही संसार असू द्या. म्हणून संसार करून कोणी उच्च स्थितीला जात नाही. तर म्हणून काय सांगितलं आहे? तर इथं असं चिंतन करावं, असं चिंतन करावं. माणसाला काय वाटतं? बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, अमकं पाहिजे, तमक पाहिजे, किती किती इच्छा आहे. मी आता सांगितलं. म्हणून त्याला खेद वाटावा. चिंतन करता करता असं व्हावं, मला देवाशी का एकरूप होता येत नाही, अशी स्थिती मला का प्राप्त होता येत नाही, मला काय अशी स्थिती होत नाही. कारण विलक्षण आनंद असतो त्याच्यामध्ये. दुःखाचा माग पुसला सुद्धा काय होतो? पुसला जातो. सुख ठस काय आहे? सुख आंतरीचे बाह्य ठस ठशी. बेड जसं ठसठस करतं ना, बरोबर आहे ना, तसं सुख सुद्धा ठसठस करतं. म्हणून परमार्थ चांगला समजून घ्यावा. ज्याला आजार झालेला आहे, डायबिटीस आहे, त्यांनी पथ्य पाळलीच पाहिजेत. मग परमार्थी माणसाला काही पथ्य आहेत? नुसतं त्याला दारू मटण सोडायचे म्हणजे तो परमार्थी झाला असं नाही. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावी. मग काय म्हटलेलं आहे? पथ्य काय? खरं निर्वाहापुरते अन्नाच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा, कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. नये बोलो फार बैसो, किती बोलावं? फार माफक बोलावं. समोरचा माणूस बोलला ना, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेवा मौन सतत अनुसंधान, सतत देवाचं भजन, सतत देवाचं भजन, चित्त देवाकडे, नाही का? चित्त सवय लावून घ्यायची. वाया बघा सांगितलं, वाया जाऊ देऊ नये क्षण एक. आणि भक्तीचे लक्षण. पण मग माझ्या जीवाचं काय? तुम्हाला काय आवडतं जगात? विचारलं. तुमचा जीव कुठेही काय सांगणार? देव. जो म्हणतो माझं चित्त देव आहे, नुसतं म्हणून नाही. चित्त नवऱ्याजवळ आहे, पण 10 गाव कोळपल्याशिवाय जमत नाहीत. याला प्रापंचिक श्री म्हणावी. अभ्यासू विद्यार्थी आहे, महिन्यातून 10 खाडी, त्याला अभ्यासू विद्यार्थी म्हणता येईल का? अभ्यास विद्यार्थी म्हणता येईल का त्याला? आई आहे, पण पोरांची नाव अजून तिला नीट सांगता येत नाहीत. तिला आई म्हणावी का? म्हणून काय सांगितलेलं आहे? निर्देह. कळत नाही माणसाला, फार सांगावं लागते, फार. म्हणून मृगाचे अंगी कस्तुरीचा वास, असे ज्याचा त्यास नसे ठावा. माहितीच नाही. त्या मृगाला माहित नाही आपल्या नाभीमध्ये कस्तुरी आहे.
तसं तुम्हाला माहित नाही तुमच्यामध्ये काय वैभव आहे, काय साठा आहे, काय प्रचंड संपत्ती तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून तर आपण बाहेर पळतोय. तुम्हाला जर कळ आपल्यामध्ये फार संपत्ती आहे, तुम्ही बाहेर जाणारच नाही, नाही का? आता तुम्ही करताय नाही असं नाही. कृपा दान केले संती कल्पांती ही सरेना. या संतांचे देणे परिसा म्हणी आघात देणे. तुम्हाला मी सांगतो, परीस आहे तो किती लोखंडाचं सोनं करतो. परीस किती लोखंडाचं सोनं, किती गाड्या जर त्याच्या पुढे ठेवलं तर सोनं करीन तो. 10 का 20 मी प्रश्न विचारला, 10 20 नाही, 1000 नाही, 10,000 जरी गाड्या त्याच्या पुढे आल्या, त्याला काय वज उचलायचे? नुसतं टच झालं सोनं, नुसतं टच का झालं सोनं. त्याला किती वेळ लागतोय, त्याला बोलायला जास्त वेळ लागतोय, परंतु सोनं व्हायला जास्त वेळ लागत नाही. विचार करा, एका लोखंडाला, लोखंडाची आणि परिसाची जर गाठ जर पडली तर सोनं होतं. एका निर्जीव परिसाची गाठ जर पडली तर सोनं होतं. तर संतांची गाठ जर पडली तर काय होणार नाही, काय होणार नाही, नाही. आणि म्हणून काय सांगितलं की तुमच्या ठिकाणी एवढं आहे, तुमच्या मतानुसार वागते तर पतीची सत्ता तिच्याकडे येते. तुम्ही संतांच्या मनोगताप्रमाणे जर वागलात, जो साधूचा अंकित जीव झाला, पुढे काय त्याचा असे भार निरंजनाला. जो साधूचा अंकित झाला ना, त्याची जबाबदारी देवावर असते, त्याची जबाबदारी. पण आपल्या मनानं जो साधन करतो त्यानं कोटी जन्म जरी घेतले तरी ते काहीच कामाचे नाही. कोटी जन्म जरी ते शोचा परमार्थ झाला. कशाचा परमार्थ झाला? शोचा झाला. किंवा शोकेस मधली सीताफळ, शोकेस मधली सीताफळ माहित आहे का? दात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि एक कणभर गोडी मिळायची, एक कणभर गोडी मिळणार नाही, आणि दात पडल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणायचं शोकेस मधली सीताफळ. आणि आपल्या मनाने केला परमार्थ म्हणजे शोकेस मधली सीताफळ असतात. आपल्या मनानं केलेला साधन ही काय आहेत? शोकेस मध्ये सीताफळ. आणि संतांच्या मनोगताप्रमाणे केलेलं साधन म्हणजे काय आहे? लाकडाची सीताफळ. परंतु तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षात येईल. संत कृपेनं काय होतं, गंमत आहे पण दृष्टांत सांगतो. एक नवरा बायको होते. नानी नवरा लई जहाल होता, नाही. उठल्या बसल्या फटका दिल्याशिवाय त्याचा ते जायचं नाही, वेळ जायची नाही. उठल्या फटके दिल्याशिवाय त्याचा दिवस मावळायचाच नाही. दिवस काय मावळायची ताकद आहे तिला, एक लाद बसल्याशिवाय दिवस मावळणार नाही. का? आज तिला लाद बसली नाही. असा होता नवरा. आणि ती काय कमी नव्हती, ती काय त्याला कमी नव्हती. पण तो होता शेतकरी. आणि ही इकडे ह्या मैत्रिणीकडे जा, त्या मैत्रिणीकडे जा, हिच्याकडे जा, तिथं गप्पा मार, तिथं हे कर. वेळ गेला आणि जेवायची त्याची वेळ झाली. हिला झाला उशीर, पर 12 साडेबारा 1 वाजले. आता काय करू म्हटलं, आता डबा कशी करू, भाकरी करू कधी, भाजी करू कधी, आणि याला नेऊन घालू कधी. आता इलाज नाही म्हटलं, आता काय खरं नाही. मग तसेच तिने काय केलं, डब्यात पावशेर तांदूळ घेतले, पावशेर तांदूळ घेतले, पावशेर तुरीची डाळ घेतली, आणि तसंच डोक्यावर घेतली, पाठी निघाली भाकरी घेऊन. तो लांबून शिव्या द्यायला लागला, नाही का? लांबून शिव्या द्यायला, ह्या का टाइम आहे का शिव्या देत असला. ती म्हणजे हे सूर्यनारायण, मी जर खरंच पतिव्रत असेल ना, जर माझी काही जर चूक नसेल आणि ह्या मेल्याने जर सगळंच वाटोळ केलं असेल तर मी आणलेला भाताचं तांदूळ होऊ दे. काय म्हणली? मी जर खरंच पतिव्रत असेल, खरंच मनापासून संसार करीत असेल आणि ह्या मेल्याने जर वाटोळ जर सगळंच केलं असेल, खरंच वाटोळ जर केलं असेल, तर आणलेल्या
भाताचे तांदूळ होऊ दे, वरणाची डाळ होऊ दे पुन्हा. तो तर चाटच पडला. म्हणला काय गप्पा मारते म्हणला, मी का तुला आज ओळखतो का म्हणला, कशाला गप्पा मारते म्हणला, नखरे करते म्हटलं विनाकारण, आण म्हणला पाहू बरं मला ते. अरे बापरे, खरंच तांदळाचा भाताचे तांदूळ झाले आणि डाळीचं वरणाचं पुन्हा डाळ झाली, चक्क करकरीत अगदी. म्हणलं आपली बायको खरंच आहे, आपण मूर्ख आहे, आपल्याला काही कळलं नाही, आपण विनाकारण तिला त्राप देत राहिलो. असं डोकं चालवावं लागतं. होय, असं डोकं चालवावं नाही का. तिथून पुढे आयुष्यात कधी तिला बोलला नाही, आयुष्यात कधी काही बोलला नाही. आणि तिच्या सल्ल्याशिवाय ना आज्ञेशिवाय त्याने पाऊस टाकलं नाही. अशा असावी नाही का. तू का म्हणे पतिव्रतांतीची सत्ता. तर काय सांगायचं होतं, आम्ही दैवाचे खरंच. मला असं इतकं आनंद, आपलं सतत माणसाने चिंतनच करावं. आणि दुसरी काय म्हणतात, मज नाही आता नेमली चित्ता. हे संतांची लक्षणं आहेत. संतांनी काय केलंय त्याच मार्गे चालूच आहे. बोल काय ते मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनीची पंथे. तसंच जर आपण जर केलं, रीतीनं जर केलं तर काय होईल, रीतीनं जर केलं तर आपल्याला सिद्धी प्राप्त होईल, यश प्राप्त होईल. आणि रीतीनं जर नाही केलं तर जमणार नाही का. आणि म्हणून डॉक्टर सांगतो त्याचप्रमाणे हे करा पाहिजे. डॉक्टरच्या सल्ल्यानेच आपण उपचार घ्यावेत का नाही. त्याला एक आजार होता, त्याने डॉक्टर असं त्याला त्रास व्हायचा, मग त्यांनी काय केलं, 2-3 वेळा डॉक्टर गेलं, डॉक्टर त्याच गोळ्या दिल्या 2-4 वेळा दिल्या. त्याला गोळ्या घेतल्या का आराम वाटायचा, गोळ्या घेतल्या का आराम वाटायचा. म्हणजे काय सारखं सारखं डॉक्टरकडे जायचं म्हटलं. आता आपल्याला तर माहिती ना म्हटलं ह्या गोळ्या घ्यायच्या. मग तो काय करायचा, त्रास झाला का गोळ्या घे, त्रास झाला का गोळ्या घे, त्रास झाला का गोळ्या घे, असं त्याने चालू ठेवलं. कित्येक वर्ष गेली. आणि एक दिवस तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला त्याने सांगितलं असं असं. डॉक्टरने कपड्याचा हात मारला. म्हटलं तू जिवंतच राहिला कसा म्हटला, तू जिवंत राहिलाच कसा म्हटला, कसा जगलास तू. नवल वाटते म्हणला, ह्या गोळ्या म्हटलं फक्त एवढ्याच घ्यायच्या असतात, जास्त घ्यायच्या नसतात. आणि तू म्हणतो एवढ्या गोळ्या घेतल्या, तू जगला जिवंतच कसा राहिला. काय सांगायचे, मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला नाही. म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी. तर तुम्हाला म्हणून काय म्हटलेलं आहे, आपलं कोण आहे, माझे सोयरे सज्जन, माझे सोयरे सज्जन. माझं कोण, तो जातीचा कोणी असो, धर्माचा कोणी असो. बरं तर आपण म्हणतो आमक्या आमकी त्याच्यावर भक्ती आहे. भक्ती हा शब्द प्रेमासाठी सुद्धा वापरला जातो. आणि प्रेम काय करतं माणसाला, प्रेम काय करतं, अनर्थात ढकलून देतं. आणि प्रेम बर का, प्रेम ज्याला भाव म्हणतो, तो जो भाव गुरुच्या चरणाशी असतो तोच देवासाठी. देवासाठी वेगळा भाव, गुरुसाठी वेगळा भाव, असे आहे का, एकच भाव. कसा असतो, एकच असतो. आणि म्हणून काय, याच्याच करता संतांनी अवतार घेतले, याच्याच करता असे सुंदर सुंदर ग्रंथ निर्माण झाले. आणि म्हणून आपण काय करायचे, त्या ग्रंथामध्ये घडून जायचे. संत संग, संत संग म्हणजे जिथं देवाचं चिंतन कानावर पडतं, श्री हरींच्याच लीला कानावर पडतात, ज्ञानाचीच चर्चा, जिथं ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्य याची काय होते, लयलूट केली जाते नाही का. तो संत संघ असतो. आणि तिथं तुम्हाला अजून एक सांगतो, संत संघामध्ये मनुष्य पुण्यवान होतो, पाप जळून जातात. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही कोठ. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, तर पाप म्हणजे पापाचे पाप नष्ट होतात आपोआप, काही न करता. तुला मी सांगतो, हे पाप जात नाही बरं का, तसं पाप तसं जात नाही.
पण संत संघामध्ये आपोआप पाप नष्ट होतं. हे कर्म आम्ही म्हणतो. मी तुम्हाला हे सांगितलं होतं, हेच योग वशिष्ठातले दुसरं सांगतो थोडस, की शास्त्र सांगते तुम्हाला फक्त त्याचं चिंतन करावं लागतं, त्याचा अन्वय करावा लागतो, त्याच्या सिद्धांतपर्यंत पोहोचावं लागतं, तेव्हा ते बुद्धिवट असतं. काय आहे, जग झालेलंच नाही. आपल्या दिस केवळ भ्रमाने दिसतंय. शास्त्र सांगते असं. उदाहरण दिलं, त्याला काय उदाहरण आहे? स्वप्न आपण प्रत्यक्ष पाहतो का नाही? स्वप्न प्रत्यक्ष पाहतो का नाही? सुख दुःख भोगतो का नाही स्वप्नातली? आठवा तुम्ही. स्वप्न दृष्टांताचा फार चांगला विचार करायचा. तुम्हाला जी स्वप्न पडतात ना, स्वप्नाचं चिंतन करा तुम्ही. तुम्हाला काय काय स्वप्न पडलं, काय काय स्वप्नामध्ये पाहिलं, काय काय झालं. परंतु प्रत्यक्षात काहीच उत्पत्ती, कशाची उत्पत्ती झाली नाही. काहीच निर्माण झालं नाही. पशु नव्हता, पक्षी नव्हता, माणूस नव्हतं, कुणूस नव्हतं, कण नव्हता, काही एक नव्हतं, शून्यच होतं. काही एक होतं, शून्य अंतःकरण, हे शून्य अंतःकरण. परंतु ह्या चित्तानं काय केलं, तिथं स्वप्नसृष्टी निर्माण केली आणि अनेक चांगल्या, वाईट, सुखाच्या, दुःखाच्या अनेक प्रकारच्या घटना तिथं घडल्या. तुम्ही कधी सुखी झालात, कधी दुःखी झालात, कधी आश्चर्यचकित झालात, भयंकर दुःखही भोगलं आणि सुखही भोगलं. आता लक्षात आलं का? परंतु काही घडलेलं नव्हतं. बरोबर आहे का नाही? परंतु जीव मात्र हर्ष नाही, आनंदी होत होता, दुःखी होत होता. ते प्रत्यक्ष जीवन जगत होता. जगत होता का नाही? जगत होता का नाही? एक संन्यासी होता. संन्याशाने एक वरात पाहिली. तो आपला बिचारा भ्रमंती करीत होता. जाता आता भिक्षा मागितली आणि आता कुठेतरी जाऊन एखाद्या विहिरीवर जाऊन भोजन करावं असा त्याच्या मनात विचार होता. आणि म्हणून तो भिक्षा मागितली, विहिरीवर जाऊन भोजन करायचं म्हणून. रस्त्यावर एक वरात आडवी आली. त्याला ती काही वरात काही लवकर क्रॉस करता येईना. तर तेवढ्यामुळे त्याने पाहिलं, तो नवरदेव पाहिला, ती नवरी पाहिली, ती वाद्य पाहिली, त्या नवरदेवाचं वैभव, त्याच्या शेजारी बसलेली नवरी, नाही का? त्याच्या मनात सहज विचार आला की काय आपण आपलं जीवन फुकट घालवलं. कुणी कोण संन्यासाचं खोड डोक्यात आलं आणि एवढ्या आनंदाला आपण, एवढा विचार फक्त डोक्यात आला. जाऊ द्या, त्यांनी तो विचार केलाही आणि गेलाही. तो विचार गेलाही लगेच. तो मन काय विचार करीन सांगता येत नाही. त्याला आपण तुम्ही किती लगाम घाला तरी ते विचार करतच. त्याला जर म्हणतो थोबाडीत देईन, ते पुन्हा म्हणतो थोबाडीत देईन. तुम्ही त्या मनाला अटकाव करू शकता का? त्या मनाला तुम्ही कंट्रोलच करू शकत नाही. ते तुमच्या हातात नसतं, ते वाटेन ते विचार करतं. आणि विचार करणं हे सुद्धा संकल्प, पाप रूपी संकल्प आहे. तू सुद्धा काय करतो, पाप निर्माण होतं त्याने सुद्धा. म्हणूनच मनाचा नाश करायचा आहे. तर तो संन्यासी पुढे गेला, नदीच्या आपलं विहिरीच्या काठावर गेला. तिथे त्याने भोजन केलं आणि म्हणलं आता एक तासभर विश्रांती घेऊ आणि पुढच्या गावाला जाऊ. म्हणून तो विहिरीच्या काठावर भोजन केलं, पाणी पिलं, तिथं झोपला. लगेच त्याला स्वप्न पडलं, आपलं लग्न झालं. बरं का? स्वप्नामध्ये लग्न व्हायला काही टाइम लागत नाही, मुलं व्हायला टाइम लागत नाही. एका मिनिटामध्ये लग्न होतो, लहानाचा मोठाही होतो, लग्नही होतं, 2-4 पोरही होतात. पण सगळं एका मिनिटात सगळं घडतं स्वप्नामध्ये. ऐका आता, अहो इथे असंच आहे, इथे एका मिनिटात सगळं घडतंय. आपल्याला स्वप्नातलं आपण जो दीर्घ स्वप्न पाहतो, स्वप्नामध्ये जे आपण पाहतो ते एकच मिनिटात स्वप्न असतं, पण ते आपल्याला फार काळाचं वाटतं, नाही का? स्वप्नामध्ये क्षण काळ हा दीर्घ काळ प्रतीत होतो. हे शास्त्र आहे बरं का. तसाच हा सुद्धा अल्प काळ आहे. या कालचक्रामध्ये, ब्रह्मचक्रामध्ये अतिशय अल्प काळ आहे, पण तो आपला दीर्घ काळ वाटतो. हे कधी कळतं? काळ गेल्यावर कळतं. कळतं का नाही? आपण म्हणतो ना, पहा ना, अहो दिवाळी बोल बोल करता, दिवाळी आली
माझ्या लक्षात आहे, कोजागिरी पौर्णिमेचा कोणाचा कार्यक्रम ठेवायचा. कोजागिरी आली बिन गेली, दिवाळी आली बिन गेली बी, आळंदी आली बिन गेली बी, दत्त जयंती आली बी आणि गेली बी. किती सण आले गेले, उत्सव वर्ष आली आणि गेली. प्रचंड वेगानं झाला का नाही क्षणाभरात. 70 वर्ष म्हातारा, काय हो तुमचं कसं का? अहो काय कसं बोलबोल करता आयुष्य गेलं कळलं. 70 वर्ष कशी गेली कळली. मग त्या संन्याशात सांगतो तुम्हाला, त्याला स्वप्न पडलं आपलं लग्न झालं, मुलं झाली नाही का, आणि काय झालं पहा, ते बायकोन ते दोघं जण पलंगावर झोपले आणि मध्ये मुलं. तेवढ्यामध्ये काय झालं, स्वप्न झोपेमध्ये तो तिकडे सरकला. ती म्हणते अहो काही कळतं का नाही, पोरग चंद्रानं तुमच्या खाली, तिकडे सारखा. हा गेला सारख्याला तर ते विहिरीतच खाली पडला. काय झाला, सरकार गेला तर विहिरीतच खाली पडला. हात मोडला, पाय मोडला, हात बांधला नाही का, हात गळ्यामध्ये. लोकांनी विचारलं काय बुवा काय झालं, म्हणे नसलेल्या बायकोनं हा उद्योग केला. काय, नसलेल्या बायकोनं एवढा उद्योग केला. नसलेली बायको एवढा उद्योग करते तर असलेली बायको काय केली नाही का. म्हणून आता कृष्णाचा चांगला विचार जर केला तर प्रत्यक्षात काहीच नसतं, परंतु काय किती किती आणि काय काय भासतं ते खरं वाटतं. खरं वाटतं का नाही. तसंच हे सुद्धा स्वप्न आहे. हे सुद्धा काय काय पाहतो, काय काय घडतं, काय काय वाटतं, परंतु खरं वाटतं, परंतु प्रत्यक्षात काहीच नसतं. हेच कळणं याला म्हणायचं ज्ञान, आणि हे न कळणं याला म्हणायचं अज्ञान. म्हणून ते टाकून द्यायचे. देह, तुम्ही म्हणाल देह, देह सुद्धा नाही. नसलेला देह भासतो, नसलेलं मन भासतं, नसलेलं चित्त भासतं, नसलेली माणसं दिसतात, नसलेला प्रपंच उभा राहतो. काय मला तर इतकं आश्चर्य वाटतं. तुम्ही झोपलेल्या माणसाला जसं तो संसार उभा करतो, गाडी घेतो, विमानातून फिरतो, सगळं करतो, जागा झालो काहीच नसतं. तसंच आपलं आहे. आत्मस्वरूपावर जागा झालो का यातलं काहीच नसतं बरं का. तुम्ही तुम्हाला जेव्हा आत्मसाक्षात्कार होईल, जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होईल, ब्रह्म जेव्हा तुम्हाला पुढं साकार होईल तुमच्या पुढं, मग तेव्हा तुम्हाला कळेल का हे काहीच नाही, हे काहीच नाही. दिसले ते भ्रमानं, दिसलं ते खरं